तर रामराम मंडळी, सर्वांचं स्वागत आपल्या बेताला कट्ट्यामध्ये. आज वारीचा दुसरा दिवस म्हणजे आजचा मुक्कामाचा दिवस. तर आजच्या दिवसामध्ये सुंदर असं आमचं नियोजन आहे. कारण खूप जरा उशिरा उठल्यामुळे या ठिकाणी बरेच दर्शनाला गेल्यात माऊलीच्या. तर सांगा जेवढं किती या ठिकाणी वारीमध्ये प्रत्येकाला बसले वाकडचं तुम्ही बघत असाल तर ह्याच्या पद्धतीने सर्व माणसं असतील, सर्वजण असतील. मग मी का असे ना बघा, माझं गमजा आणि टोपी या ठिकाणी ठेवला. तर अशा पद्धतीनं वारीमध्ये सर्वांनाच या ठिकाणी आपापलं काम स्वतः करावं लागतं. सकाळी 4:30ला उठून आंघोळ्यातील करून लगेच माऊलीसोबत चालायला सुरुवात करावी लागते. हा असं असतो संघर्ष. आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसासोबत सुंदर असं नियोजन आहे. ह्या बाईकडे जर पाहत असाल लहान तर या ठिकाणी जेवणाची सोय तीन होत असते. बाबा इकडे जेवणाची सोय मस्त. आज जेवणासाठी ते बारी बारी काही दिसणार नाही. तिकडे म्हणजे 4 सोय काही आमचे नव्हते मला खायचं तेव्हा तिकडे तुमचे आमचे हे आमचे वस्ताद आहेत. तर अशा पद्धतीने काही ड्रायव्हर साहेब आहेत आमचे गाडीचे खाण्याच्या. तर सर्वजण पाहता तुम्ही जर इकडे बघत असाल तर हे पूर्ण म्हणजे आता आजचा जी मुक्काम आहे ती मुक्काम आहे इकडे सासवडमध्ये आहे. सासवडमध्ये असताना असं प्रत्येक दिंडीची सोय केलेली असते. असं आमची सोय आता पलीकडल्या बिल्डिंगमध्ये खाली केलेली आहे पार्किंगमध्ये. प्रत्येक वर्षी जिकडे राहते. अशा पद्धतीने मित्रांनो आजचा आम्ही सासवडमध्ये मुक्कामाचा दिवस आहे. बाहेर जर मार्केटला गेलं सासवडच्या सर्व काही भेटतं आणि बरेच जण आता खाली गेलेले आहेत. तुम्ही जर पाहता असाल तर अतिशय मस्त वातावरणामध्ये. कालचा आमचा खूप प्रवास झाला त्याच्यामुळे मोबाईल ते सारा बंद करून झोपलतो कंटाळा आल्यामुळं. मग तो उठून आंघोळ केल्यावर सारा सीन जाते. मग काय मस्त आंघोळ तीन केलं बघा. तुम्हाला दाखवतो अजून एक पाहू शकता. असं वारीमध्ये प्रत्येकाला कपडे धुवावं लागतं. तुम्ही दिवस आता तर माझे बरोबर घेऊन आला ना. घरात बायकोला किती रुबाब करून कपडे धुवायलास का जरी म्हणलं तरी तर कपडे धुवावं लागते बाबा. घरात माईला बायकोला ताण देऊन कपडे धुवायला. असं मी तुम्ही सर काय झालं तुमचं काय मध्ये मॅडम कपडे धुवू लागलेले रे. बघा तुम्ही बाजूला अशा पद्धतीने आता तिथे कपडे असं करावं लागते, असं धुवावं लागते. आता तिकडे कपडे धुवून आले. आता तुम्ही वाळू घालायला इकडे राजामध्ये आमची गाडी आहे इकडे पाहू शकता. त्याच्यानंतर आमची क्रमांक 12 करायचं. पलीकडल्या साईडला लांबजण करायचं. चांगलं नियोजन दाखवलं ना आमचे बापू चंद्रभाया. सर्व नियोजन चालू आहे आता ह्यांचं. आम्हाला जायचं बालाजीला, त्याचं नियोजन चालू आहे. भाऊ काका होते आल्यावर भेटून शिकणार आम्ही. तर अशा पद्धतीने चांगलं दिवस शरत. अशा पद्धतीने मित्रांनो आजचा दुसरा दिवस खूप छान असा दिवस आमचा या ठिकाणी गेलेला आहे. बघा ती माझा ड्रेस आहे ती गमच्यानी त्यांना मळाल ते मग झुलून मी लिहावं लागतं. इथं काही नसते महाराष्ट्रीयन प्रत्येकाचं काम करावं लागते. बघा ही आमची राहण्याची सोय या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता. थकून येऊन या ठिकाणी सर्वजण आराम केलेले आहेत. तुम्ही जर पाहत असाल तर इकडे 12 तिकडे पलीकडे लांबजांचे ठिकाण होतं मित्रांनो. बरेच जण बाला अंकल ते गेल्यात बाहेर. मग त्यांना यायला लागतो वेळ. तोपर्यंत मला जरा सकाळचा छोटा ब्लॉग बनवून घेऊ. तर अशा पद्धतीनं शरद धुणं देण्याच्या सोबत ब्युरो रिपोर्ट आजच्या त्या ठिकाणी सासवड. चला कसा वाटला छोटासा ब्लॉग नक्की सांगा. राम राम.